हाय गाइस, वेलकम टू सारन रसल्स यूट्यूब चॅनल. हाय गाइस, तुम्हाला आमचा लास्ट व्हिडिओ आवडला असणार. आज आम्ही आलो आहोत कॉसवर्ल्डला सेकंड पिकनिक बॅक टू बॅक. यस, लास्ट वीकेंड आम्ही गेलो होतो रीडिंगला आणि दिस वीकेंड आम्ही आलो आहोत कॉसवर्ल्डला. कॉसवर्ल्ड एक गाव आहे इकडे UK मध्ये आणि इकडे तुम्हाला आम्ही दाखवतो इकडची विलेज एरिया कशी असते. खूप सारे टुरिस्ट विजिट करायला येतात. खूप सारे लोक लंडनवरून किंवा बर्मिंगहमवरून किंवा मँचेस्टरवरून बाहेरून असे विजिट करायला येतात आणि हे एकदम बेस्ट टाईम आहे कारण की तुम्ही बघू शकता की ऊन देखील आहे आणि जास्त थंडी सुद्धा नाही आहे. हे जे बघू शकतात हे हॉटेल्स आहेत इकडे. ॲज अ टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून त्या लोकांनी सिच्युएशन केली आहे या हॉटेलची. येस, एक्झॅक्टली. आणि तुम्ही बघू शकता इथे हे मेन सेंटर आहे. हे किती क्राऊडेड आहे, म्हणजे खूप सारे लोक हे मेन सेंटर बघण्यासाठी येतात. हे सर्व घरं आहेत इकडे. हे कॉटेजेस आहेत त्यांचे. आणि फक्त टुरिस्टसाठी नाही तर ह्या घरामध्ये लोक आता सुद्धा राहतात. आम्हाला चहा पाण्याला बोलवलं नाही एवढंच. एक्झॅक्टली. हे तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. येस, आणि हे तुम्हाला मी दाखवू शकतो की पोस्ट बॉक्सचं सेंटर आहे तिथे. आणि हे जुन्या पद्धतीने टेलिफोन आहे. हे आपण ओपन करतोय. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण कॉइन्स टाकायचे आणि हा चालतो. इथे तुम्ही बघू शकता त्या लोकांनी खूप असे कॉफी सेंटर्स ठेवलेले आहेत, जस्ट पार्ट ऑफ कॅपिटलायझेशन. हे सर्व कॉटेजेस सुद्धा आहेत इकडे. सो टुरिस्ट येतात त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. हे बघ ना, इथे लिहिलंय कॅसलकॉम्ब विलेज हॉल. आणि हे तुम्ही बघू शकता द बेस्ट केप्ट विलेज 1996 आणि द बेस्ट केप्ट विलेज 1984. 2 years त्यांना अवॉर्ड भेटला आहे. इथे सुद्धा त्यांचे अवॉर्ड्स आहेत. येस, 1999 सुद्धा आहे आणि 2003 सुद्धा आहे. किती क्लीन आहे, किती क्रिस्टल क्लिअर आहे पाणी. हे सर्व सिमेट्री आहे. संपूर्ण सिमेट्री देखील मार्बल मेड्स आहेत. खूप थंड आहे इथे, खूप थंड आहे. हे चर्चचं एंट्रन्स पॉइंट आहे. ह्या चर्चची स्थापना 1765 ला झालेली आहे. आता आम्ही आलेलो आहोत बॉटन ऑन द वॉटर बॉटन ऑन द वॉटर ही अशी प्लेस आहे जिथे मध्ये एक ब्रिज असते आणि संपूर्ण खालती पाणी असतो आणि विच इज ऑल्सो कॉल्ड एज लिटिल वेनिस. तर आता आम्ही जस्ट एक लेकच्या समोर बसलेलो आहोत. तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवतो की कसं आहे आणि किती गर्दी देखील आहे. आम्ही छान असं आईस्क्रीम देखील एन्जॉय करतो. ओके, सो तुम्हाला दाखवतो आम्ही. बेसिकली हे एक ब्रिज आहे जसं तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये पाणी आहे नदीसारखं. आणि असं जे ब्रिज आहे हे संपूर्ण ठिकाणी असे छोटे छोटे ब्रिजेस आहेत आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे डक्स आहेत. बॉटन ऑन द वॉटर हे खूप फेमस डेस्टिनेशन आहे कॉसवर्ल्डचं. इकडे खूप सारी लोक वेकेशनसाठी येतात आणि त्यांचे टाइम स्पेंड करण्यासाठी येतात. जसं की तुम्ही बघू शकता की किती क्राऊड आहे. आज वीकेंड आहे म्हणून फार क्राऊड आहे इथे. येस, आणि छोटे मुलं खेळतात तिथे पाण्यामध्ये. राईट, आणि पाणी एक्झॅक्टली इतका कोल्ड आहे म्हणजे मला तरी वाटते 2 डिग्री टेम्परेचरचं तरी हा पाणी आरामात आहे. इतका थंड आहे, असं आहे की वितळलेला बर्फ एवढा थंड पाणी आहे.
एक्सप्लेन करत आहे नेमकं कशाप्रकारे. आणि असे छोटे छोटे आईस्क्रीम पार्लर्स सुद्धा आहेत की आपण असं साईड कोस्टला बसून एन्जॉय करू शकतो. तुम्ही इथे ह्या साईडला बघू शकता आईस्क्रीम पार्लर्स. आज संपूर्ण दिवस आम्ही बाहेर होतो आणि आता जस्ट नाव हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे. तर तुम्हाला मी आमचं रूम दाखवते. आमचं ओके, आमचं रूम दाखवते. हे असं आमचं रूम आहे. आम्ही स्टे सुद्धा क्राऊन प्लाझामध्ये घेतलेला आहे, जस्ट लाईक लास्ट वीक. आणि इथे कबर्ड आहे जिथे आम्ही सगळं आयटम्स ठेवू शकतो. ओके, त्याच्यानंतर ही आमची रूम आहे. आणि हे महाराज बघा कसे झोपलेले आहेत. आणि हे आमची रूम आहे. खूप ब्युटिफुल रूम आहे आमची. मला जेन्युइनली रूम आवडली. आम्ही लंचसाठी चाललेलो आहोत. डिनरसाठी. सॉरी, डिनरसाठी. ही आमची लॉबी आहे जिथे आज आम्ही डिनर करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मोठी आणि ब्युटिफुल आहे लॉबी. Entrega e coração, respire no meu peito, entrega e coração. Ai Maria vida cheia, oh 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 Maria vida cheia. हाय. हाय एव्हरीवन. कॉट्सवॉल मध्ये आता आम्ही आहोत. हा आमचा दुसरा दिवस आहे आणि खूप छान म्हणजे एकदम पीसफुल आणि ब्युटिफुल प्लेसेस आम्ही आज संपूर्ण दिवसामध्ये बघत आहोत. आता दुपारचा टाइम झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आम्ही तुम्हाला अजून दाखवतो की किती ब्युटिफुल विलेजेस आहेत आणि एकदम असं शांतता असं वाटते. आणि आम्ही इथे ब्रॉडवे म्हणून एक विलेज आहे तिकडे आलेले आहोत आणि किती ब्युटिफुल आहे. तुम्हाला शॉर्ट्समध्ये आम्ही तुम्हाला हायलाइट्स या व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत. आणि तुम्ही बघू शकाल की म्हणजे असं वाटतंय की इथे खरोखर असं राहावं. खूप हॉर्सेस आहेत, मेंढरी आहेत आणि एकदम असं पीसफुल लाईफ आहे. व्हेरी पीसफुल. एक्झॅक्टली. आणि खूप म्हणजे सिटी लाईफ पेक्षा आम्ही जिथे आता राहतो ते सिटी लाईफ आहे. दररोजची भागदौड हे ते. पण इथे येऊन असं वाटतंय की इथेच राहावं. हा जो संपूर्ण गाव आहे हा एका डोंगरावरती बसलेला आहे. जसं आपण वरती जात चाललो तशी प्रत्येकांची घरं आहेत
आणि इथे जास्त करून ब्रिटिशर्स राहतात. आपले एशियन्स इंडियन्स खूप कमी असतात इथे. आम्ही इनफॅक्ट सकाळी ब्रेकफास्टला गेलो होतो तेव्हा सुद्धा संपूर्ण ब्रेकफास्ट हॉलमध्ये सगळे ब्रिटिशर्स होते आणि त्याच्यामध्ये फक्त आम्हीच इंडियन होते. सो इथे पूर्ण हा कॉट्सवॉल्डचा जो लोकेशन आहे ते सर्व ब्रिटिशर्स इथे मोस्टली वस्ती करतात. लोकल पीपल राहतात इकडचे. सारा तुला ऑप्शन दिला तर तू काय करणार, इकडे राहणार की लंडनमध्ये? मी डेफिनेटली इकडे राहणं प्रेफर करेन, कारण की मला असं पीसफुल आणि अशी एव्हरग्रीन जागा खूप आवडते. पण इथे राहण्याचा अजून एक डिसएडव्हान्टेज असा आहे की नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो ट्रू आणि खूप क्वाईट प्लेस आहे. तर म्हणजे जर तुम्हाला सिटी लाईफची सवय असेल तर ही जागा बघण्यासाठी 1-2 दिवस राहण्यासाठी बरी वाटेल, पण पुन्हा मग तुम्हाला तुमच्या सिटी लाईफमध्ये जाणं प्रेफर करतील तुम्ही. राईट. आणि इकडे सर्व लोकल आहेत ते फार्मर्स आहेत. एक्झॅक्टली. सो ते इथे स्वतः प्रोड्यूस करतात फूड आणि ते स्वतःच खातात, म्हणजे लाईक ओल्डन टाइम्स. सारखं. सो इट्स नाईस असं आणि- चांगलं आहे. आणि अजून एक गोष्ट मी बघितली की इथे ते लोक हॉर्सेस वगैरे किंवा शिप्स किंवा ॲनिमल्स असे खूप पाळतात खूप, आणि डॉग्स स्पेशली वगैरे. पण मला खूप आवडलं हे खूप. डेफिनेटली जर आपल्याला चॉईस भेटली ना तर मी इथेच राहीन, इतकं मला आवडलं. आपल्या गावामधून इकडच्या गावामध्ये ट्रान्सफर. डोंगर चढता चढता माझे कमी झाले. हे आहे प्रायव्हेट फार्म. इथे तुम्ही बघू शकता पेर आहे, हे बघा. ऍपल सुद्धा आहे तिकडे. व्हेरी स्वीट रसाल, एक्स्ट्रीमली स्वीट. संपूर्ण दिवस कॉट्सवोल्डचे विलेजेस बघून मग आम्ही हॉटेलवरती आलो. त्याच्यानंतर आम्ही इव्हनिंग वॉकला जायचं विचार केलं. खूप थंडगार होतं इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो शेक्सपियरच्या विलेजला. हे आहे स्ट्रॅटफोर्डला. दॅट इज कॉल्ड स्ट्रॅटफोर्ड अपॉन आवन. हे विल्यम शेक्सपियर आहेत जे ग्रेट पोएट होते आणि हे त्यांचं घर आहे. खूप जपून ठेवलेलं हे घर आहे. खूप लोक व्हिजिटिंगला येतात इथे. आशा करतो आमचा हा संपूर्ण दिवसाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू सो मच.